आपण पाहतोय रक्तवाहिन्या कशा क्लीन करायच्या आणि हृदयविकार कसा थांबवायचा. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. आपल्या रक्तवाहिनीत जे काही एल कोलेस्ट्रॉल असतं त्याचं ऑक्सिडेशन झालं की ते आपल्या रक्तवाहिनीच्या पृष्ठभागाला चिकटते आणि मग प्लेग तयार होतात. प्लेग तयार झाले की त्याच्यावरती फोम सेल तयार होतात. फोम सेल तयार झाले की फेसाळल्यागत म्हणजे आणि त्याच्यावरती जे आवरण असतं ते एकदम लूज असतं, वीक होतं आणि त्यामुळं काय होतं तर ते ब्रेक होतं, रप्चर होतं आणि क्लॉट तयार होतात आणि हार्ट अटॅक येतो. तर त्याच्या विरोधात काम करणार म्हणजे अँटीऑक्सिडंट. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई. तर व्हिटॅमिन ए कशाने मिळतं आपल्याला? गाजर, रताळे. व्हिटॅमिन सी साठी भरपूर सोर्स आहे, लेमन, लिंबू, आवळा, पेरू. आणि व्हिटॅमिन ई हे आपल्याला आहारातनं सूर्यफूल बिया, बदाम. त्याचबरोबर सगळ्यात बेस्ट म्हणजे सूर्यफूल ऑइल, कच्ची घाणीचं तेल. अँटीऑक्सिडंट खनिज कोणते? तर सेलेनियम आणि जस्त. सेलेनियम मिळतं आपल्याला पंपकिन सीड, भोपळा बियामधनं. झिंक, झिंक सुद्धा आपल्याला सूर्यफूल बी, बदाम आणि काही नॉनव्हेजमधनं. अँटीऑक्सिडंट मिळालं नाही तर काय? तर ज्यावेळेस रक्तवाहिनीत खूप ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो, जास्त फ्री रॅडिकल आपल्या रक्तवाहिनीत देतात, मग अशा वेळेस काय होतं तर शरीर स्वतः अँटीऑक्सिडंट तयार करतं आणि ते म्हणजे मास्टर अँटीऑक्सिडंट ग्लुटॅथिऑन. ग्लुटॅथिऑन काय करते, कसं बनतं तर शरीरामध्ये 3 ॲमिनो ॲसिड असतात, ग्लुटामेट, सिस्टिनिन आणि तिसरं म्हणजे ग्लायसिन. यापैकी 2 ॲमिनो ॲसिड शरीर स्वतः तयार करतं, पण वयानुसार 40 नंतर ते पण बनवायचं हळूहळू कमी होतं. मग अशा वेळेस काय होतं, ग्लुटॅथिऑन कमी तयार होतं. मग ग्लुटॅथिऑन तयार करण्यासाठी आपल्या शरीराला काय पाहिजे तर सल्फर रिच आहार म्हणजे कांदा, कोबी, ब्रोकोली आणि लसूण. त्याचबरोबर सिस्टीन नावाचं ॲमिनो ॲसिड जाण्यासाठी आहारातनं कडधान्य, नॉनव्हेज आहार हा आपल्याला गेला पाहिजे. ग्लुटॅथिऑन काय करतं तर हे सगळे फोम सेल तयार करून देत नाही, ऑक्सिडेशन होऊ देत नाही. सगळा स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट. LDL ला ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतो. प्लेग तयार झालेले असतात, ते प्लेग स्टेबल ठेवतं, त्याच्यावर ते फोम सेल पण तयार होऊ देत नाही. नायट्रिक ऑक्साईड वाढलेला आपल्या रक्तवाहिनीत त्याला पण संरक्षण करतं. पृष्ठभाग एंडोथेलियल लेअर ते पण सेफ ठेवतं.